खूप छान कन्सेप्ट आहे. खूप छान कन्सेप्ट घेऊन तुम्ही पुढे जाताय. मुळात मला विचारायचं आहे ते म्हणजे पुढच्या 5 वर्षात व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज स्वतःला कुठे पाहते? व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजची जी स्थापना केली आम्ही, त्याच्या मागचा मुख्य उद्देश होता की लोकांना जास्तीत जास्त लोकांना सोबत घेऊन चालणे आणि समाजातल्या तळागाळातल्या प्रत्येक क्षेत्रातल्या सामान्य व्यक्तीला पण सोबत घेऊन पुढे जाता आलं पाहिजे, हा आमचा त्याच्या मागचा उद्देश होता. आर्थिक विषमता कमी करण्यासाठी लोक म्हणतात आर्थिक विषमता खूप आहे भारतात, पण कमी करण्यासाठी कोणी प्रयत्न करताना दिसत नाही. तर आमचा मुख्य उद्देश तो आहे की आर्थिक विषमता कमी करायचं आहे. तर जो पैसा कमावला जातोय तो पण थोडासा वाटताना डायव्हर्सिफाय असावा, बरोबर, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि देशाच्या GDP मध्ये व्हॅलेंटिनाचं खूप मोठं योगदान असावं. 2030 सालापर्यंत आमची अशी इच्छा आहे की भारतातल्या टॉप 10 टॅक्स पेअर कंपन्यांपैकी व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज एक असावी. तर हे आमचं सगळ्यात मोठं स्वप्न आहे आणि त्याच्या माध्यमातून 10 ते 12 लाख रोजगार तयार व्हावेत. रोजगार म्हणजे एम्प्लॉयमेंट तयार व्हावी आणि त्याच्या अनुषंगाने आजूबाजूचे इतर व्यवसाय चालावेत. तर त्या अशा हिशोबाने त्याच्या दोन पट इतर लोकांना पण व्यवसाय मिळावेत. अशा हिशोबाने आम्ही जर बघितलं तर साधारण 36 लाख लोकांना रोजगार मिळावेत, हा आमचा खूप मोठा उद्देश आहे 2030 सालापर्यंत. तर येणाऱ्या 5 वर्षानंतर आम्ही व्हॅलेंटिनाला ती गोष्ट अचीव करताना पाहण्याची इच्छा आहे.